करतो आहे. ठीक आहे, ओके. तर मी सांगितलं आता तुम्हाला की परीक्षेच्या दृष्टीनं म्हणजे तुमची स्कॉलरशिप परीक्षा असेल, मंथन असेल, आणखी कोणत्याही शालेय शैक्षणिक स्पर्धा असू दे, तर त्याच्यासाठी हा टॉपिक महत्वाचा आहे म्हणजे आहेच. ठीक आहे, आणि इथून पुढे भविष्यामध्ये ज्या ज्या काही तुम्ही शालेय स्पर्धा परीक्षा द्या किंवा नोकरी लागण्यासाठी ज्या परीक्षा देणार आहे त्याच्यामध्ये हा टॉपिक असतो आणि अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक सहजासहजी बऱ्याच लोकांना समजत नाही, तर मी तुम्हाला हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रकार म्हणजे प्रयत्न करणार आहे. आणि हे जे काही आहे बाळांनो, हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, काउंटिंग फिगर्स पार्ट सेकंड आपण स्टार्ट करतोय. मग काउंटिंग फिगर मध्ये काय करायचं, तुम्हाला वेगवेगळ्या फिगर देतात आणि त्या आकृतीमध्ये आकृती काय करायला लावतील, मोजायला लावतील. मग आकृतीमध्ये आकृती देऊन मोजायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रकार आपण बघितला, याच्यामध्ये ते आहे तर चौकोनाचा वगैरे असे प्रकार बघितले. परंतु आता हे काय आहे, त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे. काय आहे, त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे. तर त्रिकोणामध्ये त्रिकोण जर असतील तर ते कसे काउंट करायचे या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं सगळ्यात महत्वाचं जे आहे, अशा आकृतीमध्ये म्हणजे अशा त्रिकोणामध्ये त्रिकोण आलेले आहेत आणि काय करायचं की एकूण पायालगतचे त्रिकोण मोजायचे. काय करायचं बघा, पहिल्यांदा पायालगत, ठीक आहे. आता आपण पाया कोणतीही बाजू घेऊ शकतो, परंतु त्रिकोण कशावर उभा आहे आपल्याला लगेच कळते, बरोबर नाही. आपण कशाची बाजू घेणार आहे का आता पाया म्हणल्यावर, पाया तुम्हाला इमारतीचा पाया म्हणजे खालच्या बाजूला जो पाया असतो त्याच्यावर तो त्रिकोण उभा आहे. मग इथं हा पाया दिसतोय, तर काय करायचं बाळांनो, पायालगतचे त्रिकोण मोजायचे. आता त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, थोडीशी ट्रिक्स पण दिलेली आहे. आणि काय म्हणलंय त्यांनी की बघा पायालगतचे त्रिकोण कसे मोजले जातील. ठीक आहे, 1 2 3 आणि 4 दिसते का त्रिकोण, पायालगतचे त्रिकोण. हा, आता पायालगतचे पहिले त्रिकोण मोजा, हे उलटे लागा मोजून, बरोबर का. त्रिकोण मोजून घेतले, याच्यासाठी एक ट्रिक्स आहे भारी. काय सूत्र आहे बघा, इथे बघा, इथं सूत्र भारीच आहे. काय सूत्र दिलं सगळ्यांनी बघा. हा, तर थोडस व्यवस्थित लक्ष द्या. मी प्रयत्न करतो की इथं मला व्यवस्थित बसवता येईल आणि घेता येईल. ठीक आहे, ओके. तर इथं सूत्र दिलं बघा, काय करायचं, पायालगतचे त्रिकोण मोजून घ्यायचे. तर 4 त्रिकोण आहेत, त्याचे डोकं शांत ठेवून विचार करा. तर हे पायालगतचे जे त्रिकोण असतील ना, तर त्यांना काय मानायचं बाळांनो, आपल्याला त्यांना मानायचं, हे जे 4 दिले ना तुम्हाला, 4 दिसते नाही, त्या 4 पायालगतचे किती त्रिकोण आहेत, 4. तर याला म्हणायचं यन. काय म्हणायचं याला, यन, म्हणजे पायालगतच्या त्रिकोणांची संख्या, असं त्याचा अर्थ आहे. मग सूत्र काय घ्यायचं बघा, 1/8 दिलं की नाही सूत्र, 1/8 आणि मग इथं घ्यायचं यन, परत कंसात यन अधिक 2 आणि इकडं कंस पूर्ण, परत दुसऱ्या कंसात काय घ्यायचं, 2n अधिक 1. आता हे सूत्र लय महत्वाचं आहे. ते काय म्हणते, एन बरोबर किती घ्या म्हणते, किती घ्या म्हणते, 4. कारण का पायालगतचे त्रिकोण किती आले आपले, 4, म्हणून आपण एन बरोबर 4 घेणार आहेत. आता नीट लक्ष द्या, इथं मी किमती टाकतो आणि उदाहरण आपण सोडून घेऊया. हा, आता एकच मिनिट. नाही, त्याला काहीच करता येत नाही. ठीक आहे, अडचण नाही. आपण काय करूयात, इकडे कुठेतरी साईडला सोडूयात. हा, ओके. इथं 1/8, एक मिनिट तुम्हाला घेऊन दाखवतो. 1/8 जसं तसं लिहूया. हे बघा, 1/8 जसा तसा, हा, गुणिले. आता हे जर काहीच नाही म्हणलं काय असणार आहे, यांच्या आणि 1/8 मध्ये काहीच नाही म्हणलं काय असेल सांगा, काहीच नाही म्हणलं काय असेल पाहिजे, गुणिले, बरोबर. हा, गुणिले. हा, आता गुणिले किती पुढं एन, यांची किंमत किती घ्यायला लावली आपल्याला, 4. मग इथं घ्या 4, त्याच्यानंतर परत कंसात कंस टाकायचा, कंसात काय घ्यायचं, एन, एन किती आहे 4, आधी किती घ्यायचे 2, परत कंस पूर्ण, पुढं काय म्हणायचं, परत 2. दिसते का, तेव्हा 2 दिसते का, हा, इथले 2 इथे घेतले. हे बघा तुम्ही सहज सहज बघा, काही अवघड नाही बघा इथं, काहीच अवघड नाहीये. मी काय सांगतोय नीट आहे का. तर इथं तुम्ही सहज लक्ष द्या, हे बघा दिसतो
हा 2 इथं घेतला, दिसला 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 का? हा 2, हा 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 एरो दिसतो का? हा हल्ल्याला दिसतो का? हा 2 जो आहे तो इथं घेतला. नंतर हा एन जो आहे तो याच्या शेजारी घ्या. पण एन हा 2 ला काय आहे? गुणिले. दोघांच्या मध्ये काही चिन्ह नाही म्हणल्यावर काय येणार आहे? ते गुणिले येणार आहे, लक्षात ठेवा. मग गुणिले किती? तर तिथं एन आहे म्हणजे 4 आहे. आधी किती घ्यायचं आपल्याला? 1 घ्यायचा आणि कंस पूर्ण करून टाकायचा. सगळ्यात महत्वाचं अगोदर कंस सोडवायचे, बरोबर आहे. पदावलीचा नियम तुम्हाला काय सांगतो? पदावलीचा नियम सांगतो की अगोदर काय करा? कंस सोडवा. मग आता इकडे लक्ष द्या. आता मी इथं कधी सोडवतो ते, सोडू का इथे? आता मी पहिल्यांदा काय लिहिलेलं आहे? पहिल्यांदा असं लिहिलेलं आहे की 1/8. बघा कंस, सॉरी, मी आता जसं तसं लिहितो. 1/8 गुणिले 4 लिहितो. त्याच्यानंतर परत त्याला गुणिलेच येते, त्याच्यामुळे काही विचार करू द्यायचा. हा काय आहे? 4 अधिक 2. त्याच्यानंतर पुढे काय आहे? दुसऱ्या कंसामध्ये परत आहे 2 गुणिले 4. हे बघा 2 गुणिले 4 लिहिलेले आपण आणि 1 लिहिलेला आहे. ठीक आहे, माईक बंद. हा त्याच्यानंतर पुढे आता काय करा? हे तसंच लिहावर थोडा वेळ. गुणिले 4 लिहून ठेवले. 4 आणि 2 किती होतात? 6 होतात. तर हे 6 कंसात लिहा. परत दुसऱ्या कंसात हे बघा यांची बेरीज केली मी. त्याच्यानंतर 4 दुणे 8, 8 आणि 1 9. इथं कंसात 9 आलं. आता सोपं झालं. 1/8 जसे तसा, गुणिले 4 आहे जसं तसा, गुणिले 6 आहेत आणि गुणिले 9 आहेत. काही टेन्शन घेऊ नका. हे बघा त्याला संक्षिप्त रूप द्या. 4 1 4, 4 दुणे 8. उत्तराला 102 गुणिले बघा 6 गुणिले 9. तर बघा काय येते? 102. आता परत एकदा शॉर्ट फॉर्म जाणार आहे बघा. तर कसं शॉर्ट फॉर्म जाईल? लक्ष द्या इकडं, सगळ्यांनी बघायचं पाहिजे. काय आहे? इथं बे त्रिक 6 म्हणजे 3 आले. आता काय आलं? 1 गुणिले 3 गुणिले 9. तर 1 गुणिले 3 3 3 9 27. सगळे त्रिकोण याच्या 27 आहे. किती आहे? 27. उत्तरावर काय? कसं सोडलं? काही कळालं? फक्त सूत्र असायला पाहिजे. बाकी काय तुम्ही काय करायचं? ऐका, पायाला कसे काही त्रिकोण तयार होतील ना, ती काय करायचे? एन म्हणायचे. नाही तुम्हाला जर समजलं तर 1/8 घ्या. गुणिले पायाला कसे त्रिकोण, कंसात परत पायाला कसे त्रिकोण अधिक 2 घ्यायचे. परत दुसऱ्या कंसात 2 गुणिले पायाला कसे त्रिकोण अधिक 1. संपला विषय. एन म्हणजे काय आहे? पायाला कसे आलेले त्रिकोण असं आपण मानायचं. सगळ्यांना कळाले सगळ्यांना? ऑनलाईन वाले बोला, कळाले किंवा सगळ्यांना कळाले का? ओके डन. आता माईक बंद करून, कोणाला जर समजलं नसेल तर माईक चालू करून सांगून द्या मला, सर आम्हाला समजलं नाही. ठीक आहे, ज्याला समजलं असेल त्याने माईक चालू करा, अदरवाईज माईक बंद ठेवा. ठीक आहे, चल काय जायचं पुढं मग? हे कळालं सगळ्यांना? याच्यावर गणित सोडवायला आहे, चालेल? सुटेल? ओके, तो आय विल ट्राय नाउ. आपण आता काय करूया? प्रयत्न करूयात. ओके, तर याला मी सेव्ह करतो पहिल्यांदा. सेव्ह करायची गरज नव्हती याला, आपली पूर्ण पीडीएफ सेव्ह झाली असेल आता. ठीक आहे, जाऊयात पुढे आता, काय अडचण नाही. तर नंतर आपण सगळं झालं की सेव्ह करून घेऊया, चालेल? ओके डन. नेक्स्ट येऊ गया आपको. सगळ्यात महत्वाचं आता इथं असं जर आलं ना विषम संख्येचं, तर कसं सोडवायचं याचं पण एक नमुना आहे. अगोदर पायालागतचे त्रिकोण होते, ऐका ना, इथं पायालागतच्या त्रिकोणाची संख्या विषम आहे, पण तिथं जे होते पायालागतचे त्रिकोण ते कसे होते? सम होते. कसे होते? सम. 4 संख्या कशी आहे? समसंख्या आहे. आता पायालागतचे त्रिकोण किती येणार आहे? विषम संख्या जर आली तर काय करायचं? काय पायालागतच्या त्रिकोणाला विषम संख्या आली तर काय करायचं? चालेल, बघूया. विषम संख्या आली तरी काय फरक पडणार आहे? तर आहे तसं ते, फक्त एनला कंस टाकलेला आहे. कुठं? एनला. अगोदर एन बाहेर होता, आता एन कंसात घेतला आणि शेवट ते सूत्रात जर तुम्ही पाहिलं नीट नाटक, तुम्हाला जर समजत असेल बुवा, समजा तुम्ही जर बारकाईने बघत असेल तर सूत्रात काय फरक नाही केलेला. हे बघा इथं काय केलं? भाऊ इथं एन घेतला पण याला कंस घेतला. पहिला एन होता तिथं, फक्त याला कंसात घेतलं आणि इकडे शेवट कंस टाकला आणि ह्याला वाचा एन घेतलं. दिसलं का तुम्हाला? हे दिसतो का एरो? अरे एरो दिसतो का? तर तिथं काय घेतलं? -1 घेतलेलं आहे, बाकी काही केलं नाहीये. नीट आहे का? 1/8 जसं तसं राहिला. एन पण तसं ते एन
प्लस 2 पण तसंच आहे, 2n प्लस 1 पण तसंच आहे, आणि ब्रॅकेट पण तसेच आहे. फक्त पहिला ब्रॅकेट एक बाहेरचा ब्रॅकेट वाढवला आणि एन ला ब्रॅकेट मध्ये घेतलो आणि -1 लिहिला. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये -1 नाहीये, कळलं का? पहिला फॉर्म्युला फक्त इथपर्यंतच आहे, इथपर्यंतच आहे, राईट का? आणि हिरो एन आहे ना कंसाच्या बाहेर आहे. ठीक आहे, तर एवढं सगळं आहे बुवा, इतकं सोपं आहे. आता तुम्हाला मी सोडूनच दाखवतो डायरेक्टच. ठीक आहे, नंतर आपल्याला सोडवायचंय उदाहरण. ठीक आहे, मी काय घेतोय बघा. पाहायला घेते त्रिकोण किती आली इथं? तुम्हाला काही दिसत असं एन किती घ्यायला लावला? किती? 3. किती परत ऑफलाईन वाले किती घ्यायला लावला? 3 घ्यायला लावला. मग काय करायचं? एकदम सोपं आहे बघा. 1/8 पहिले घेतला मी, 1/8. हा, आता गुणिले काय आपलं सूत्र? एन आहे. परत गोल कंसात काय आहे? एन प्लस काय आहे? 2 आहे. परत दुसऱ्या कंसात काय आहे? काय दुसऱ्या कंसात 2n आहे, प्लस काय आहे? प्लस काय 1 आहे, काय आहे? 1 आहे. आणि आणि ब्रॅकेट कम्प्लीट करून काय परत -1 आहे. शेवटी जो काही ब्रॅकेट येईल ना, तो कोणता ब्रॅकेट आहे बाळांनो? तो ब्रॅकेट चौकोनी ब्रॅकेट आहे, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट आहे बघा. ठीक आहे, एकदम सोपं आहे. आता नीट लक्ष द्या. हा, एन मध्ये किती घेतले आपण? तुम्ही सांगा. 3 घेतले. किती घेतले? 3. मग बघा 1/8 गुणिले, आता कंसात टाकूयात, हे 3, दुसऱ्या कंसात 3 अधिक 2, तिसऱ्या कंसात 2 गुणिले किती होणार आहे? कृष्णाचा एक लक्ष द्यायचं नीट. 2 गुणिले काय होईल? एन म्हणजे 3 आणि प्लस किती होईल? 1 आणि ब्रॅकेट कम्प्लीट आणि -1 आणि मग हा ब्रॅकेट पुन्हा एकदा कम्प्लीट. आता फार सोपं आहे. 1/8 जसे तसं लिहा इंटू, त्याला तसंच राहू द्या थोडा वेळ. हा 3 पण तसंच ठेवा. आता कंसात वगैरे आधी करून घ्या. 3 आणि 2 5. परत 3 2 6 दुसऱ्या कंसात, 3 2 6 आणि 1 7 आणि इथं -1. आता काय क्रिया करायची रे? आता कंसातला गुणाकार करून घे. 3चा 5चा 7 चिन्ह मांडून घ्या लागेल का नाही? हे बघा 3च्या आणि 5च्या मध्ये काही चिन्ह नाही. इकडे बघा 1/8 जसं तसं लिहितो, गुणिले जसं तसं लिहितो, त्याच्यानंतर ब्रॅकेट. आता 3च्या आणि 5च्या मध्ये काही चिन्ह नाही म्हणल्यावर गुणिले, परत 5च्या आणि 7च्या मध्ये काही चिन्ह नाही म्हणल्यावर गुणिले, आणि इकडे काय होईल? -1 ब्रॅकेट कम्प्लीट. सॉरी 1/8 इंटू काय होणार आहे? 3 5 15, 15 5 15 70, 15 70 15 7 स्वरा का तोंडे बोला. 105 होणार आहे. मग 105 घेतले. ठीक आहे, 105 घेतले तर 105 जशी तशी घ्या आणि -1 करा, ब्रॅकेट कम्प्लीट. 1/8 इंटू याचं काय करा? वजाबाकी करून मग इथं लिहा 104. तर 8 ने 104 ला भागा. 8 कोणत्या पाड्यामध्ये? 8 नंबरला आहे, 104 आहे. त्याचा टेबल लावून पाहिजे, सुट्ट्यामध्ये तेवढं करायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर 13च्या पाड्यामध्ये बघा, 13च्या पाड्यामध्ये बघा 104, 13 104. तर इथे लिहिले 13 आणि म्हणून तुमचं उत्तर आलं 13. 13 एवढी त्रिकोण इथं तयार झालेले आहेत. सगळ्यांना कळलं? ओके, चला जाऊ मी पुढे. आता जाऊ पुढे. आता तुम्हाला सोडवायला बाळांनो, जमेल? हे सूत्र लक्षात राहील का? हे सगळ्यात महत्वाचं आहे सूत्र. सूत्र लक्षात ठेवा. ठीक आहे, सूत्र लय महत्वाचं आहे. आता ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आणि आता आपण पुढे जाऊया तुम्हाला सोडवायला. सोडवा. मी आता थोड्या वेळ रेकॉर्डिंग बंद करतो, बघूया तुम्हाला किती सोडवता येतं. चल, सर्वांनी सोडवायचा प्रयत्न करायचा. 1-2 मिनिटांमध्ये मी ऑफबोर्ड नको आहे. ओके, स्टार्ट. तर इथं बघा, पायाला कसे त्रिकोण म्हणजे एन आहे. तर एन किती येणार आहे एकदम मला बघू देत. 1 2 3
4 आणि 5 किती आहेत 5 आहेत म्हणजे विषम आहे विषम कसा आहे विषम नाही का आणि विषम जर असेल तर निश्चितच इथं प्रॉब्लेम काय झाला मग सूत्र बदललं हो सूत्र बदललं मग काय सांगतंय सूत्र तर सूत्र असं आहे तर एकूण त्रिकोण मोजा म्हटलंय ना हा मग त्रिकोण मोजा म्हटलं की एकूण त्रिकोण लक्ष द्यावा एकूण त्रिकोण बरोबर 1/8 गुणिले ब्रॅकेट मध्ये एन परत दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एन प्लस 2 तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2n प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट -1 हे सूत्र जर करेक्ट लिहिलं तर 100% तुमचं बरोबर येणार मी काय सांगतो आणि क्रिया कोणत्या करायच्या एकदा धोरणात घ्या ध्यानात घ्या काय क्रिया गलत करू नका क्रिया चुकीच्या करू नका क्रिया तुम्हाला बॉर्मॉसच्या नियमानुसारच करायच्या आहे ठीक आहे हा बघूयात इथे 1/8 जसे तसा किमती टाकणार आहेत आपण गुणिले म्हणजे मल्टिप्लाय हा एन जो आहे तो आपला किती आलेला आहे इथं एन आलेला आहे दिसतोय इथं इथं इकडे ग्रीन वर रेड कलर लिहिलं मी तर हा मग आता इथे काय लिहिणार तर इथे लिहिणार 5 पुन्हा लिहिणार 5 परत लिहिणार 2 ब्रॅकेट कंप्लीट करणार दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये परत एकदा 2 गुणिले 5 आणि आता जातोय मी प्लसचं चिन्ह जसं तसं लिहितो नंतर परत 1 जसं तसं लिहितो ब्रॅकेट पण कंप्लीट करतो मायनस पण लिहितो 1 पण लिहितो वरती जसं आहे तसं लिहिलं फक्त आता किमती टाकून घेतल्या बाकी काय केलं का नाही फक्त किमती टाकल्या आणि मग बघा इकडं हा आता 1/8 जसे तसे गुणिले ओके डन चल आता काय 5 हा आता कंसात क्रिया करून घ्या 5 आणि 2 7 हे गुणिले चिन्ह ठेव तसंच 5 गुणिले 10 आणि 1 11 -1 करून टाका जसं तसं हा मी आता काही मराठी म्हणतोय काही इंग्रजी म्हणतोय हा तर काही इंग्लिश मिडियमची मुलं येतात त्याच्यासाठी मला कधी कधी इंग्रजी शब्द वापरा लागतो हा मग 1/8 जसे तसा मल्टिप्लाय बाय इंटू ब्रॅकेट आता काय करायचं हे बघा 3 इंच पण मल्टिप्लिकेशन होणार आहे म्हणजे गुणाकार होणार आहे 5 7 आणि 11 5 7 आणि 11 आणि मग शेवटी -1 करायचा स्वरा इथंच थोडस काहीतरी मिस्टेक झाली असावी बरोबर का काहीतरी थोडीशी असेल आता बघा 1/8 जसे तसा इंटू हा करा येऊ गुणाकार करा गुणाकार बघा ना तुम्ही हा असं करा 5 7 35 करा आणि 35 ला 11 ने गुणा आणि -1 लिहा परत शेवट मग 35 ला 11 ने गुणायचं म्हटल्यावर हे बघा 1/8 जसं तसं गुणिले 35 गुणिले 11 करा 35 गुणिले 11 हॅलो बोला कसं ऐका ना चालेल ना मीटिंग चालू आहे हा काय म्हणालो मी की 1/8 जसं तसा आणि इथे बोला 385 बरोबर किती आलं 300 आणि -1 आलं आता मात्र मी इथं शॉर्टकट करायचा प्रयत्न करतो कारण खाली दुसरे मला दुसऱ्या उदाहरणाला लागणार आहे चालेल मी आता काय करतोय पुढे स्टेप कंटिन्यू करतोय 1/8 इंटू आता काय करा 384 येणार इथं बघा 384 आता मात्र 8 ने तुम्ही डिवाइड करून टाका 384 किती होते बघा बरं तर आपण काय करूया एकेका डिजिटला डिवाइड 2 डिजिटला डिवाइड करा 8च्या पाड्यामध्ये 38 आहेत का नाही मग 38च्या जवळची 38 पेक्षा लहान संख्या सांगा 32 32 म्हणजे इथं आले 4 आणि काही किती उरले हे बघा 32 गेले 38 मधून किती उरले 6 बरोबर आहे का किती उरले 6 आणि मग 6 जर उरले तर इथे किती वरून 4 घेतला झाले किती 64 मग 8 64 आणि आता काय आलं मित्र हो 1 गुणिले 48 तर तुमचं फायनल उत्तर जे निघतंय ते निघणार आहे 48 म्हणजे
तुमचं उत्तर आलं 48 आणि हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 1 मध्ये होतं. कळालं? आता अजिबात गाजावाजा न करता काही डिस्टर्बन्स न होता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जातो आहोत. आता मोजता म्हणते ते त्रिकोण मोजा म्हणते. ठीक आहे, काय अडचण नाही, मोजून टाकू. आता पायालागचे त्रिकोण म्हणजे एन घ्यायचं आपल्याला. 1 2 3 4 5 आणि 6. आता मात्र समसंख्या आहे. आता काय आहे? समसंख्या आहे का नाही? एन किती आहे इथे? लक्ष द्या. एन जो आहे तो आलेला आहे 6 आणि इतके आहे सम. म्हणून सूत्र काय होणार आहे? ट्रिक्स घ्यायचे आपल्याला. आता ट्रिक्स बोला, सूत्र काय होणार? तर इथं सूत्र येणार आहे त्रिकोण बरोबर 1/8 गुणिले n कंसात n अधिक 2 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 कंस पूर्ण. एवढंच आहे, संपलं. ते -1 नाही घ्यायचं, हिशोबाला तरच -1 घ्यायचंय. कळलं का? कळलं का? हा. आता पुढे बघा, इथे काय करूया आपण? घेऊया 1/8 इंटू n किती घ्यायचं म्हणते ते? 6 घ्या म्हणते. 6 घ्या म्हणते काय? आपणच म्हणतोय. आपणच काय करायचो? 6 आहे का नाही? मग आता इथे लिहा 6, त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये परत एकदा 6 अधिक 2 परत इथे 2 गुणिले घ्यायचे n ला. n म्हणजे किती आहे? n म्हणजे किती आहे? कृष्णा जरेकर काय करतो आहे बा? लक्ष द्या जरा. कृष्णा जरेकर काय चाललंय? 6 थांबा, बोलू नका. हा, n किती घ्यायचा परत? 6 आणि अधिक किती घ्यायचे? 1. आता पुढे बघा, हे तुम्हाला कळलं काय? हे जे आपल्याकडं 6 आलेले आहेत, हे कुठून आलेले आहेत? या n ची किंमत 6 आलेली आहे. दिसते का? दिसते का? जिथं जिथं n आहे तिथं तिथं आपण 6 लिहिलेलं आहे. समजलं? समजलं? ओके, डन. तर आता जाऊया आपण पुढे. पुढे म्हणजे पुढच्या गणितात, म्हणजे स्टेप जे आहे पुढचे आपण फॉलो करतो आहे. हा, तर आता काय करा? 1/8 ओ माय गॉड 1/8 तसं तसं लिहा. 1/8 इंटू 6 पण तसे तसे लिहा. आता बघा, कंसातले क्रिया करून टाका. चला आवरा. कंसातले क्रिया 6 आणि 2 8 कंस पूर्ण. परत याला गुणिले होईल 6 दुणे 12 ने 13. हे बघा 13. आता कंसात नाही लिहिलं तरी चालते, काही अडचण नाही, पण आता लिहिलं तर राहू दे. मग आता काय करा? 1/8 आहे ना, गुणिले. आता कंसाचा गुणाकार आधी करायचा असतो. हे बघा, कंसाचा गुणाकार आधी करायचा असतो, नंतर शॉर्ट फॉर्म द्यायचा असतो. ठीक आहे, कारण बोर्डमधला नियम काय सांगतो? ओ म्हणजे ऑफ, ऑफ म्हणजे कंसाचा गुणाकार. लक्षात आलं का? ब्रॅकेटचा गुणाकार करायचा. मग इथे तुम्ही 3चा गुणाकार आधी लिहा. 6 8 आणि 13. आता फारसा काय फरक पडणार नाही, मला तरी वाटतं फरक तर काय पडणार नाही, कारण इथं सगळीकडे गुणाकार आलेला, म्हणून कोणताही गुणाकार केला तरी काही फरक पडणार नाहीये. तर मी समजा 8 ला 8 जर कॅन्सल करून घेतले, 8 ला कॅन्सल केले तरी सुद्धा आपलं बरोबर येणार आहे. मग काय? 6 गुणिले 13 तर 13 78. आलं उत्तर पर्याय क्रमांक 3 ला. समजलं सगळ्यांना? तर असं होतं हे गणित. असं सोडवायचं असते. ह्या ट्रिक्सने असं सोडवता येतं तुम्हाला गणित. आता हे गणित नाही, हे बुद्धिमत्तेचं आहे. ठीक आहे, परंतु हे ट्रिक्स वापरून तुम्हाला त्रिकोण मोजता येतात. तर त्रिकोण कसे मोजायचे त्या संदर्भामध्ये आपण 2 ट्रिक्स बघितल्या. एक तर पायालागचे त्रिकोण जर समसंख्येमध्ये आले तर काय सूत्र, आणि विषम संख्येमध्ये आले तर काय सूत्र, हे 2 सूत्र तुम्हाला मी सांगितले. ओके, डन. सगळ्यांना क्लिअर आहे? चला आता आपण जाऊया पुढच्या गणिताकडे किंवा पुढच्या उदाहरणाकडे. ओके, आता इथं मात्र फारच सुंदर आहे. असं जर आकृती आली, प्रकार नवीन शिकायचा आपल्याला, अशी जर आकृती आली तर मात्र इथं कोणत्याही प्रकारचं सूत्र लागत नाही. या प्रकारात कोणते सूत्र लागत नाही, म्हणून क्रमांक देऊन आपल्याला मोजायचे. काय करायचंय? क्रमांक देऊन मोजायचे. याला कोणतं सूत्र लागतंय? काय सूत्र लागतंय? काय नाही लागत आहे. फक्त क्रमांक द्यायचे आणि मोजत चालायचं. तर मग काय करू आता आपण? त्याला क्रमांक द्यायचे कसे? ऑलरेडी दिलेले आहेत बघा, त्या पद्धतीने द्यायचे. आता दिलेलेच आहेत म्हणजे काय, कोणती पद्धत सांगायची तुम्हाला? समोर समोर दिसतंय आपल्याला, जे आहे ते सांगायची गरज नाही आहे.
ठीक आहे, बघा इकडं क्रमांक 1 2 3 4 5 6 आणि इकडे दिलेलं आहे 7. आता काय मोजा म्हणते त्याच्यातले त्रिकोण मोजा म्हणते. काय मोजा म्हणते? त्रिकोण. मला तुम्ही सांगा, आता 7 ही जी संख्या आहे याच्याजवळ एक तरी त्रिकोण तयार झाला दिसतो तुम्हाला 7 मध्ये? 7 ची आकृती आलेली 7 क्रमांकाची, बघा 7 मधला असा हे त्रिकोण दिसतो का तुम्हाला आतमधला? इथं त्रिकोण कोणत्याच मापात दिसत नाही. बघा इथं इथं त्रिकोण आहे का? पहा बरं, ऑनलाईन वाले पण बघा, इथं त्रिकोण दिसतो काय तुम्हाला? अरे ऑनलाईन वाले त्रिकोण दिसतो का एवढे नाही? म्हणजे याचा विषय कट होणार आहे. आता आपल्याला फक्त त्रिकोण मोजायचे कसे ते एकदा आयडिया बघा माझ्याकडे काय आहे. तर ते काय म्हणते, फक्त डायरेक्ट त्रिकोण मोजा म्हणजे मला त्रिकोण मोजून तरी मला होत येत नाही का? तर त्रिकोण मोजायचे कसे त्यासाठी माईक बंद कर 2 मिनिटं. हे बघा इथं हा त्रिकोण पण मोजावा लागेल तुम्हाला, दिसतंय का? हा मोठा त्रिकोण असा, त्याच्यानंतर हा एक त्रिकोण झालेला आहे. तुम्ही जर असं डायरेक्ट मोजायला गेलं तरी पण रॉंग येण्याची शक्यता आहे नाही का? असं त्रिकोण पण झालेलं आहे. मग आता हे कसं करायचं? तर बघा त्याच्यासाठी काय करूया आपण, फक्त त्रिकोण डायरेक्ट मोजून घेऊया. ते नंबर दिले तेच नंबर हा. तर मग 1 2 3 5 7 त्रिकोण कोणते कोणते बघा. खरे त्रिकोण कोणते तिथं? तुम्ही म्हणा सर बाकी खोटे आहे का? नाही. तर बघा त्रिकोण त्रिकोण बघा कसे होणार आहेत, लक्ष द्या. त्रिकोण इथं 1 2 3 नंबर आहे त्रिकोण, 4 नंबर 5 नंबर 6 नंबर त्रिकोण आहेत का बघा. 7 नंबर अजिबात, त्रिकोण फक्त 6 नंबर पर्यंतच आहे. ठीक आहे, मग इथं किती त्रिकोण तयार झाले रे? किती त्रिकोण तयार झाले? 6 त्रिकोण तयार झाले. लक्ष देते का बघा, 6 त्रिकोण तयार झाले. आता मला काय म्हणायचं, 1 3 5 7 या क्रमांकापासून किती त्रिकोण तयार झाले बघा बरं का. 1 3 5 7 या क्रमांकापासून तयार त्रिकोण. बोला बरं किती होईल? किती होईल? तुम्ही आता जास्त विचार करू नका. मी काय म्हणतो, 1 नंबर 3 नंबर नंतर 5 नंबर आणि 7 नंबर ही सगळी आकृती पाहिजे. काय म्हणते बघा, 1 नीट बघा बरं का, 1 3 हा 1 3 मी एवढंच म्हणतोय तुम्हाला, 1 3 5 आणि 7 एवढंच म्हणतो, एवढंच. किती झाले? किती झालं? 1 झालं नाही मग 1 त्याच्यानंतर आता बाहेरचं बघा, हा दुसरा मोजायचा ना आपल्याला. आता दिला ना किती किती अंकापासून म्हणता येईल? 6 2 बोला 6 2 4 आणि 7 बरोबर की नाही? हे बघा 6 2 4 आणि 7 या क्रमांकापासून तयार झालेले त्रिकोण किती आहे इथं पण? एकच आहे. मग सांगा मला, 6 1 7 किती झाले? किती झाले? हा 6 आणि 7 7 आणि 8. हे बघा इकडे पहा, तुम्ही नाही कळत तुम्हाला बाळांनो? हा इथं बघा, हे 6 येऊया आणि येऊया मिळून किती झाले? मग एकूण त्रिकोण बरोबर 6 अधिक 1 अधिक 1 बरोबर झाले 8. कळलं? काय आवड वाटलं? सोपं आहे का नाही? काय नाही, तुम्हाला तसं नसलं कळत तर सोपं सांगतो. हे बघा, नंबर द्या आणि कडीकडीचे कोणते त्रिकोण तयार झाले ते मोजा आणि मोठे त्रिकोण मोजा, संपला विषय. कडीकडीचे छोटे त्रिकोण मोजायचे आणि मोठे 2 त्रिकोण मोजायचे. 2 काय मोठे 2 म्हणजे मोठे जे आहे ते मोजायचे. बस संपला विषय. सगळ्यांना कळालं? ओके चालेल, मग आपण जाऊया पुढे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओके.
ऑनलाइन वाले हो सर. जाएंगे. चलो कंप्लीट. हो नेक्स्ट. सर. आता मात्र तुम्हाला सोडवण्यासाठी आहे. कसं सोडवा? हा प्रकार पुढचा आहे. प्रकार पुढचा आहे. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं. ठीक आहे. आता काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही काय नाही. हे बघा असं असतंय की तुम्ही काय करायचं, याला थेट नंबर द्यायचे नाही का. नंबर दिले की बस लहान त्रिकोण मोजायचे आणि मोठे त्रिकोण मोजायचे. तर याच्यामध्ये सर्वसाधारण किती व्हायला पाहिजे? 5. 5 व्हायला पाहिजे. हे तुम्ही थांबणार आहे. तुम्ही ऐका ना, तुम्ही जर रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्ही माईक चालू केली का रेकॉर्डिंग खराब येईल, म्हणून 2 मिनिट थांबा. मला सांगतो 5च त्रिकोण तयार होतात. कसं? एकदम सोपं आहे. नीट ऐका. याला आपण नंबर द्यायचे. हे सोडायला पण सोपं आहे. बघा बघा इकडे काय करायचं, हे बघा 1. हो पेन बदलूया. हे बघा 1 2 3. थांबरे. नाही, तुझं माईक चालू आहे बाळा, त्याच्यामुळं सगळं आवाज येतो इकडे हॉलमध्ये. बंद कर. हा ओके. हा तर नंबर देऊन घेतले. अजून एक नंबर द्यायचा राहिला आपल्याला. किती नंबर? 4 नंबर. किती नंबर द्यायचा? 4 नंबर. आणि आता तुम्ही काय म्हणले, सर 5 झाले त्रिकोण, बरोबर आहे ना? 5 झाले हे बरोबर आहे, पण कसे झाले? याला समजा नाव दिला आपण. सोपं करून सांगतो तुम्हाला. मोठ्या त्रिकोणाला नाव दिलं एबीसी आणि त्या लहान त्रिकोणाला नाव दिलं समजा काय किंवा वगैरे असं त्यांचं नाव दिलं. समजा इथं नाव दिलं ए बी आणि सी. तुम्हाला दिसतोय का मोठं झालेलं त्रिकोण? अरे भाऊ मोठा त्रिकोण दिसतो का? बघा यो मोठा झालेला त्रिकोण हा आहे. एबीसी नावाचा हा त्रिकोण आहे, बरोबर. त्याच्यानंतर छोटा त्रिकोण तुम्हाला दिसत असावा. तो छोटा त्रिकोण दिसतो का? याला समजा पी क्यू आणि आर नाव दिलं. दिसतं? हा. मग त्रिकोण एबीसी हा एक त्रिकोण आहे का? नाही. मग त्रिकोण एबीसी मध्ये किती त्रिकोण तयार झाले बघा. तुम्हाला काउंटिंग कसं द्यायचं आहे? त्रिकोण तयार झाले त्याच्यामध्ये बघा एकूण त्रिकोण. एकच मिनिट. एकूण त्रिकोण बोला. एकूण त्रिकोण किती किती? तर मोठे त्रिकोण 5 अधिक लहान त्रिकोण. आपण दोन्ही पण त्रिकोण एकत्र करूया. मोठे त्रिकोण किती झाले बघा बरं. मोठे म्हणजे मोठा. सगळे मोठे. आता एक छोटा आहे. सगळ्यात आतमध्ये छोटा आहे, बाकीचे मोठे हे करा. हा तर मला वाटतं सगळ्यात मोठा एक त्रिकोण आणि हे लहान झाले त्रिकोण मिळून किती झाले? तुम्हाला नाही समजलं? मी काय म्हणलो, ह्यो सगळ्यात मोठा तयार झालेला दिसतो का बाहेरचा? हा एक त्रिकोण आणि हे बघा एक नाही कळालं. बघा 2 मिनिटं. हे बघा ह्यो सगळ्यात मोठा. बघा असं दिसतो का? एक ह्यो सगळ्यात मोठा एक. त्याच्यानंतर इथं 2, इथं 3 दिसतो का रे? इथं 4. तर हे जे काय ना, हे सगळे त्रिकोण तयार झालेले आहेत 4. मोठे त्रिकोण 4 आणि लहान त्रिकोण सगळ्यात आतला एक लिहून टाका. काय टेन्शन घेता तुम्ही, नाही का? नाही तर एक मोठा लिहा आणि 4 लहान लिहा. कसं लिहिलं तर उत्तर तेच लिहिणार आहे. ठीक आहे. मी काय म्हणतोय, तर एक मोठा लिहू आपण. मोठा त्रिकोण एकच घ्या. तर तुमच्या समजण्यासाठी सोपं करून सांगतो आणखी. ठीक आहे. मोठा त्रिकोण जो आहे ह्यो मोठा कुठे चालला तिकडे तुम्ही घेऊन? हे मोठा त्रिकोण. आता लय हा कसा तिरंगी अंतर झालं बरं का. नीट पहा तुम्ही. हे मोठा त्रिकोण एकच आहे. आधी लहान त्रिकोण मोजा आता आतमध्ये. सोपं किती? 1 2 3 4. लहान काय 5 आहे का? 1 2 3 आणि 4. किती आहे लहान त्रिकोण? किती आहे? आणि मग कुठं 5 म्हणता रे? इथं 4 झाले आणि मिळून झाले 5. हे झाले लहान नाही सॉरी एकूण त्रिकोण 5. कळलं? जेव्हा सोडवायला चलता है तो ये आपको आएगा पीडीएफ में.
हा अजून एक प्रकार आहे. तुम्ही आता पाहिलं एका त्रिकोणामध्ये जर त्रिकोण काढला तर किती त्रिकोण काय होते? 4 होते का 5 होते? एका त्रिकोणामध्ये जर दुसरा त्रिकोण काढला तर तो त्रिकोण किंवा तो 4 त्रिकोण त्या त्रिकोणामध्ये तयार करतो. स्वतः तो त्रिकोण काय करतो? स्वतःमध्ये 4 त्रिकोण तयार करतो. एक त्रिकोणामध्ये जर दुसरा त्रिकोण काढला तर त्याच्यामध्ये किती तयार होतात? 4. किती तयार होतात? 4. लक्षात येतं का बघा? हा मग हे बघा तुम्ही एक मोठा त्रिकोण होता एबीसी नावाचा आणि तो आखा होता पण त्याच्यात पीक्यू आर आला उडी मारली त्याने. अरे पीक्यू आरली मग पीक्यू आर आल्यामुळे झाला प्रकार काय की तिथं त्रिकोण तयार झाले ना छोटे छोटे. लक्षात ठेवा त्रिकोणामध्ये त्रिकोण काढला की 4 त्रिकोण तयार होतात. किती तयार होतात? 4. मग आता बघा ना तुम्ही जाऊया पुढे. हे सांगू राहिले ते की एका त्रिकोणात जर दुसरा त्रिकोण काढला तर बरं का हे वाक्याची वाचा बरं का ते लय महत्वाचं आहे लय महत्वाचं आहे. त्रिकोणात जर दुसरा त्रिकोण काढला तर तो 4 त्रिकोण तयार करतो. प्रश्न आहे हे गंभीर नको हो खंबीर. बघा इकडं उलट झालं ते गंभीर नको हो गंभीर असं म्हणायचं. आता बघा पुढे जाऊया आपण. हा आता त्या सूचनेवर 15वा प्रकार आपला अवलंबून आहे. चांगलं बघा काय करायचं तुम्ही मोजू शकता मी पण मोजू शकतो मी पण सांगू शकतो तुम्ही पण सांगू शकता. तर आता कोणीतरी उत्तर दिलं बघा 8 त्रिकोण म्हणता येते तर त्याचं उत्तर चुकलेलं आहे. स्पष्ट सांगतो चुकलेलं आहे. 6 अरे पर्यामध्ये 6 पण नाही काही पण नका सांगू रे. तुम्हाला काय येणं झालं का तुम्ही काय बोलताय? बाकी बोलूच नका तुम्ही सूत्र वापरलंय काय? सर माझ झाले सर माझं पण झालं सर. इथं उत्तर बरोबर आहे फक्त स्वराचं स्वरा बोर्डे इथं उत्तर बरोबर आहे. सर माझं पण 8 आहे. सर 8 सर 8 8 उत्तर नाहीये 9 उत्तर आहे. सर 9 उत्तर आहे सर 9 उत्तर आहे. इथं बघा तुम्हाला मी म्हटलं होतं की जर त्रिकोणामध्ये त्रिकोण काय तर 4 त्रिकोण वाढते बरोबर आहे. पहिले त्रिकोण किती आहे इथं पहिले आकृती लक्षात घ्या तुम्ही आता. हे बघा इथं समजा ही आकृती आपली पहिली मूळ आकृती ही आहे. स्वप्ना भाऊ पेन द्या पेन. तर पहिले बाजूला जाऊ दे इकडून पेन घेतो. आता ए बाबा असं का करतोयस येडा झालास होय. मूळ त्रिकोण हा आहे मुख्य त्रिकोण हा त्याच्यानंतर इथं 1 2 3 बरोबर आणि जो असतो ना मेन हा 4था होता आपला आहे का नाही. तर हा 4 होता नंतर मग हा 5 नाही का 5 नाही का इथं 4 नाहीतर मग मोठा घ्या पहिले ते किती झालते असे काढल्यावर एकूण किती झालते इथं 5 झालते आणि याच्यात 1 काढल्यावर किती झाले आणि 4 तयार झाले. तर तरी पण मोजून बघूया 1 2 3 4 5 झाला नंतर 6 7 आणि 8 आणि हा एक मोठा दिसतो का हा एक 9. कळलं नाही कळलं तुम्ही त्रिकोण नीट मोजा अजूनही मोजा. तुमच्याकडे डोका असं मानेचा वरचा भाग तर मोजा ठीक आहे 9 यायला तर हे उत्तर होतं 9. चालेल पुढे जाऊया. आता आपला 16वा प्रकार चालू झाला आणि अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे आयत मोजणं त्याच्यानंतर चौकोन मोजणं. आणि एक लक्षात राहू द्यायचं आयता बाबतीत एक सूचना सांगितलेली आहे समोरासमोरील बाजू एकरूप असतात. प्रत्येक कोन प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. आयत म्हटलं की अशी फिगर असते लक्षात ठेवा. अशी समोरासमोरची बाजू सारखीच असते
ही समोरच्या बाजू सारख्याच आहेत, ही बाजू सारखीच आहे, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक कोण किती अंशाचा असतोय, किती अंशाचा असतो, 90 अंशाचा असतो. 90 अंशाचा असतो. तुम्हाला एक सांगू का, मी तुम्हाला एक वाक्य विचारतो, तुम्ही मला बरोबर का चुकीचं सांगा. प्रत्येक चौरस हा आयत होऊ शकतो, परंतु प्रत्येक आयत हा चौरस असत नाही. किंवा बरोबर बरोबर. बरोबर आहे. अरे चौरस आयत होऊ शकतो. चौरस म्हणजे स्क्वेअर. हा स्क्वेअर कशाला म्हणते, याला म्हणते स्क्वेअर. चारही बाजू कशा असतात त्याच्या, सारख्या असतात. हे बघ, ही बाजू आणि ही बाजू सारखी असते. आणि चारही कोण काटकोन असते चौरसाचे. चौरसाचे चारही कोण काटकोन. सगळ्यात महत्वाचं आयताच याला म्हणतात रेक्टँगल. काय म्हणते त्याला, रेक्टँगल. आणि याला आयत म्हणते रे मराठीमध्ये. आणि याला काय म्हणते रे, याला म्हणते चौरस मराठीमध्ये. याला म्हणते इंग्लिशमध्ये स्क्वेअर. आणि स्क्वेअरच्या आणि रेक्टँगलच्या बाबतीत एक गुणधर्म सारखा आहे. काय, जसे आयताच्या समोरच्या बाजू सारख्या, तशा चौरसाच्या सुद्धा सारख्या दिसते का तुम्हाला, समोरच्या बाजू. जसं आयताच्या चारही कोण काटकोन, तसे चौरसाचे सुद्धा चारही कोण कसे दिसून राहिले, म्हणून चौरस हा आयत होऊ शकतो. प्रत्येक चौरस हा आयत होऊ शकतो, परंतु प्रत्येक आयत खरे. प्रत्येक चौरस हा आयत होऊ शकतो, परंतु प्रत्येक आयत हा चौरस विनच असं नाही. काय का, आयताच्या फक्त समोरच्या बाजू सारखी असते हो, आणि चौरसाच्या सगळ्याच बाजू सारखी. कळलं, म्हणून ठीक आहे. तर आपण जाऊया थेट प्रश्नाकडे. आता कसं बोलायचं, चौकोनामध्ये चौकोन आहे, कसा बोलायचं, काय टेन्शन घेऊ नका. एक सूचना दाखवतो आणि मग तुम्हाला इकडे बघा. एक सूचना आहे आधी आणि मग पुढे. आयत मोजण्यासाठी उभ्या आडव्या ओळीमध्ये चौकोनांना प्राधान्यक्रम द्यायचा नाही, क्रमांक द्यायचा. प्राधान्यक्रम उभ्या आडव्या ओळींना उभ्या आडव्या ओळीमध्ये चौकोन मोजायचे, क्रमांक दिल्यानंतर त्याच क्रमांकाची आडवी व उभी बेरीज करायची. आलेल्या उभ्या आडव्या बेरजेचा गुणाकार करावा. तिसरी स्टेप बघा, इथं 3 स्टेप आहेत. लक्ष द्या रे दादा, लक्ष दे रे दादा. हे दादा इकडे बघ, काय म्हणते. पहिले आयत जो आहे, आयत मोजण्यासाठी उभ्या आणि आडव्या ओळीमध्ये चौकोनांना क्रमांक द्यायचे. पहिली स्टेप आहे. त्या क्रमांक दिल्यानंतर दुसरी स्टेप दिलेली आहे, 2 नंबरची स्टेप. क्रमांक दिल्यानंतर त्या क्रमांकांची आडवी व उभी काय करायची, बेरीज करायची. आणि तिसरी स्टेप दिली दादा, आलेल्या उभ्या आडव्या बेरजेचा गुणाकार. माईक चालू करा. मी नाही बंद केला हो, ते किरकोळ आलं होतं त्यांनी बंद केला होता. 3 नंबरचं आलेल्या उभ्या आणि आडव्या बेरजेचा काय करावा, गुणाकार करावा. काय करावा, गुणाकार करावा. तर गुणाकार करून मग म्हणजे आलेला गुणाकार म्हणजे एकूण चौकोनांची आणि आयतांची संख्या. आता हे तर आपलं उत्तरच आहे, याची काही स्टेप नाहीये. 3 स्टेप आहे. पहिले उभ्या आडव्या ओळीला नंबर द्यायचे, दुसऱ्या त्यांची बेरीज करायची आणि नंतर बेरजेचा गुणाकार करायचा. 3 स्टेपला सगळे काय सांगा तुम्ही सांगा. पहिले उभ्या आडव्या ओळीला क्रमांक द्यायचे, नंतर त्या क्रमांकांची बेरीज करायची. उभी आडवी बेरीज झाली का लगेच त्या बेरजेचा गुणाकार. संपलं खलास. चलो अच्छा होईल. नंबर ठेव, नंबर हे बघ, नंबर कसे देत आहे नंबर. 2 मिनिटं, 2च मिनिटं थांबा तुम्ही. बरं हे तरी थोडस सोयीस्कर नाही वाटत आहे. बघा आता इथं मात्र मी आता सोडू शकतोय. तर इथं 1 2 3 4 5 आणि 6. आता हे जे क्रमांक दिलेत ना, हे क्रमांक दिलेत ना, तर इकडे पण आडवे क्रमांक द्यावा. सगळ्यांना वेगवेगळं का, फक्त आडव्या ओळीला उभ्या ओळीला एकदा.
आता इथं एक ऑलरेडी आलाच आहे, मग इथं द्या 2, इथं द्या 3. तर इकडे पहा, यांची बेरीज मी इथं करतो आणि ही आडवी बेरीज काय आहे इकडे करतो. चालेल? उभी बेरीज जी आहे, उभी बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 किती होती बेरीज करून टाका. 6 आली. ओके. आडवी बेरीज सॉरी उभी बेरीज आली 6. आडवी बेरीज करूयात आपण. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 करून टाका. 3 3 6 6 4 10 10 5 15 15 6 15 6 21. आता मी लक्ष द्या. आडवी बेरीज आली. आडवी बेरीज किती आली बोला ना. 21. उभी बेरीज किती आली तुम्ही सांगा का मी सांगू. उभी बेरीज आली 6. बरोबर आहे ना. 6. हा. आणि या बेरजेचं काय करायचं आपल्याला आता. बरोबर आहे. या बेरजेचा गुणाकार करायचा. लक्ष द्या. म्हणून 21 गुणिले 6 करून टाका. 6 1 6 आणि 6 2 12 किती आले 126. एवढे चौकोन तयार होते तिथं. तुमचं मोजा रात्रभर मी काय मोजित नाही का नाही. आणि म्हणून एकूण चौकोन किती 126. खेळ खलास. कळलं ट्रिक्स कशी. ट्रिक्स करायची सगळ्यांना. ओके. सोपं आहे की नाही. हा मॅक्सिमम कुछ सगळ्यांना थोडं चालत की चलो जाएंगे. छोडवा. आता रेकॉर्डिंग बंद थोड्या वेळा. ओके. लक्ष द्यायचं समोर इथे असा जो प्रश्न आलेला आहे त्याला क्रमांक द्यायचे पहिल्यांदा 1 2 3 4 आणि 5. इकडे 2 आणि 3. तर यांची बेरीज इथं लिहावं लागेल. तर सांगा मला किती येते बेरीज. आडवी बेरीज 3 आणि 3 6 4 10 आणि 5 15 आणि इकडली बेरीज 3 आणि 3 6 किती आली 6 आली बघा बेरीज किती आली 6 आहे का नाही. आणि मग इथे बेरजेचं काय करायचंय आपल्याला. बेरजेचा गुणाकार. उत्तर कोणाचं 30 आलं पाहिजे मला काही समजलं नाही. तर 15 आणि 6 15 आणि 6चा गुणाकार केला तर उत्तर 90 येतं. आणि हे उत्तर फायनल आहे. 90 हे 3 नंबरला पर्याय होता. कळाला सगळ्यांना का. तर घाबरू नका. दिवाळी अजूनही चालूच आहे. पुढे जाऊया आपण. तर याच्यामध्ये याने झुमत करून टाकलं फटाका बाजून. चला पुढचं गणित घेऊया. तर फार सोपं आहे हे सुद्धा. तर इथं काय करा. इथे 1 2 3 4 आणि 5. तर याची उभी बेरीज करा. 4 आणि 4 8 8 आणि 5 किती होईल 13. बरोबर. तर इथं आले 13. इथं आले 13 आणि इथं 3. बरोबर आहे का. चुकतंय का. हा 2 नंबर टाकला आपण नाही का. हा सॉरी 3 नंबर टाकला नाही करायचं. आपल्याला इथं काय करायचंय हे चुकलं आपलं. कोणतं 1 मिनिट. इथं काय केलं आपण 1 टाकला नाही. 1 टाकला बरोबर. 2 पण टाकलं. 2 पण टाकलं. परंतु इथं 1 झाल्यावर 2 टाकायचा 3 टाकायचा मग 4 टाकायचा असं आहे. आपण काय 3 टाकलं ठीक आहे म्हणून गोल झाला. बरं 3 आणि 3 6 6 आणि 4 10. इथं आले 10 आणि इथं आले 3 आणि म्हणून 10चा आणि 3चा काय करायचा गुणाकार. किती आले 30. तर तुमचं उत्तर किती आलं 30 आलं. बाळांनो आता शिकवल्यावर सगळ्याला वाटतं हे लय सोपं आहे. परंतु जर तुम्ही लक्ष हे ऐक रे जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर मात्र हे ध्यानात राहत नसतं. ठीक आहे. याला तुम्हाला थोडा सराव करावा लागणार आहे आणि मग ते उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. कळलं का बघा. ठीक आहे. तर याला मी इथपर्यंत शिकवलेलं आहे. तर मला वाटतं इथपर्यंत मी तुम्हाला सेव्ह करून देतो. ठीक आहे. एकच मिनिट. आता इथे पुढे करायला लागले. आपली मीटिंग थांबणार आहे आता. हा सगळा अभ्यास जो आहे तो कशात गेलेला आहे खड्ड्यात नाही गेला. स्टडी मटेरियल मध्ये गेलेला.
ठीक आहे. हा चालेल. तर रेकॉर्डिंग मला बंद करू दे.